आजच्या या भागामध्ये आपण मराठीतील प्रसिद्ध शाहीर अनंत फंदी यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. पोवाडा आणि लावणी ही शाहिरी वाङ्मयाची दोन महत्त्वाची अंगे आहेत. आपल्या वाङ्मयीन निर्मितीसाठी लोकवाङ्मयातले अनेक संदर्भ शाहीर आपल्या काव्यरचनेसाठी घेत असत. लोकवाङ्मयाच्या मौखिक परंपरेत घडलेले आणि पाठांतराने वाङ्मय जतन करणारे शाहीर खेड्यापाड्यातील शेतकरी, कामकरी हा त्यांचा श्रोतृवर्ग असायचा. शाहीर जे सांगायचे ते अत्यंत पोटतिडकीने व रांगड्या भाषेत सांगत असत. सर्वसामान्य माणसाला जे हवे ते देण्याचा प्रयत्न शाहीर करत असत. मराठी वाङ्मयाच्या इतिहासात शाहिरी काव्याला एक मोठे असे स्थान आहे. शाहिरी परंपरेत रामजोशी, होनाजी बाळा, शाहीर परशुराम, शाहीर सगनभाऊ, शाहीर प्रभाकर यांच्याबरोबरीनेच शाहीर अनंत फंदी यांचे कार्यही अत्यंत मोठे आहे. शाहिरांची वाङ्मय निर्मिती सर्वसामान्य लोकांशी बांधिलकी मांडणारी व समाजाशी नाते जोडणारी अशी आहे. अनंत फंदी यांचे मूळ गाव संगमनेर, जिल्हा अहमदनगर हे होय. त्यांच्या पूर्वजांचा पिढीजात धंदा सराफीचा व गोंधळ्याचा होता. त्यांचे बालपण खोड्या करण्यात गेले. फारसे शिक्षण नाही, मात्र भवानी बुवांच्या आशीर्वादाने त्यांना कवित्वाची प्रेरणा मिळाली. आपल्या कार्यकर्तृत्वावर शाहीर म्हणून प्रसिद्धी मिळवली. शिवाय पेशव्यांच्या दरबारातही त्यांनी स्थान मिळवले. शाहिरी काव्यात आपला आत्मविश्वासपूर्ण काव्याने अजरामर झालेला कवी म्हणजे अनंत फंदी होय. पेशवे काळातील एक महत्त्वाचा कवी म्हणून त्यांचे स्थान मोठे आहे. सामाजिक जाणीव प्रभावी आणि जागरूक असल्याने समाज प्रबोधनामध्येही ते प्रभावी ठरले. व्यावहारिक उपदेशाबरोबरच प्रभावी फटक्यांच्या रचनेतून संसारी माणसाला वर्तनाचा एक नवा आदर्श धडा त्यांनी घालून दिला. पोवाडे, लावण्या, फटके इत्यादी त्यांचे साहित्य आजही उपलब्ध आहे. किंबहुना फटका या काव्यप्रकाराचे ते जनकही आहेत. शार्दूल विक्रीडित व शिखरिणी या वृत्तामध्ये त्यांनी रचना केल्या आहेत. शाहिरी वाङ्मयाला समृद्ध करणाऱ्या शाहिरांमध्ये अनंत फंदींची रचना सर्वश्रेष्ठ अशी आहे. अनंत फंदींचे पोवाडे, लावण्या, कटाव व फटके आज उपलब्ध आहेत. माधव निधान काव्य हा ग्रंथ त्यांच्या नावावर आहे. खर्ड्याच्या लढाईचा पोवाडा याबरोबरच नाना फडणवीसांचा पोवाडा इत्यादी पोवाडे व रावबाजीवरील लावणी ही त्यांची फार गाजलेली आहे. त्यांनी अतिशय रसाळ व प्रासादिक अशा रचना केल्या. त्यांचे अनेक फटके विशेष गाजले. आजही ते रसिकांच्या स्मरणामध्ये आहेत. 3 नोव्हेंबर 1819 रोजी अनंत फंदी यांचे निधन झाले. आता आपण त्यांचा जमाना आला उपराटा ही एक लावणी इथे अभ्यासणार आहोत. अनंत फंदी यांनी पेशवे काळातील अनागोंदीचे चित्र या लावणीमध्ये रेखाटलेले आहे. कुटुंबात कुणीच कुणाला किंमत देत नाहीत. प्रत्येकजण एकमेकांची निंदा करण्यामध्ये व्यस्त आहेत. स्वतःच्या आईकडे दुर्लक्ष करून सासूला किंमत देणारा जावई काय, किंवा स्वतःच्या बहिणीला अपशब्द वापरून अपमानित करणारा भाऊ मेहुणीला मात्र लाडाकौतुकाने संबोधतो. आपल्याच आईवडिलांना शून्य लेखत त्यांची निर्भत्सना करून बायकोचे लाड पुरवणारा मुलगा इथे श्रेष्ठ ठरतो. असा हा उलटाच काळ असल्याचे कवी नोंदवतो. मालक आपल्याला अन्नदाता असूनही मालकावर उलटणारे चाकर आज अधिक झाले आहेत.
सावकाराची प्रत्येकाशी सुरू असणारी बेईमानी किंवा दरबारात बिघडलेली शिस्त काय, या सगळ्यातून जगाची उलटी नीतिमत्ता सुरू असल्याचे चित्र त्यांनी या लावणीतून व्यक्त केले आहे. खऱ्याचं खोटं होणारा दरबार काय कामाचा, रयत बुडवावी असे असणारे मत म्हणजे व्यापाऱ्यांनी केलेली लूटच होय. चमचेगिरी करणाऱ्यांना प्राधान्य आणि फालतूंना किंमत असा विचित्र काळ आला आहे. अशा असंख्य गोष्टी सांगत सांगत कलियुगाचा वाराच बदलला असल्याचे शाहीर फंदी सांगतात. प्रत्येक माणसाने आपली समज उमज लक्षात घेऊन अक्कल धारण करावी आणि शहाणपणाने वागावं, हाच या कलगीवर सोटा असल्याचे मत अनंत फंदी नोंदवतात. समाज प्रबोधनाचा व्यापक विचार मांडताना शाहीर अनंत फंदी यांनी बदलत्या कलियुगात कलियुगाचा आणि पेशवेकालीन अनागोंदीचा कारभार कसा चालत होता याचे एक मूर्तिमंत चित्र इथे उभे केले आहे. हा पोवाडा त्या काळाशी अत्यंत सुसंगत असल्याकारणाने त्या विशिष्ट काळाची, त्या काळावर असणाऱ्या समाजातल्या जडणघडणीची, या सर्वांचे चित्रण आपल्याला या पोवाड्यातून, या लावणीतून पाहायला मिळते. त्यांची पुढची लावणी आहे हे मूर्खा खूण तर्का. या लावणी रचनेत बाह्य जग आणि आंतरिक जग यांची व्यापकता ते मांडताना दिसतात. जीवनातील कटू अनुभवांनी आलेले शहाणपण भोवतालच्या परिस्थितीचं सूक्ष्म निरीक्षण आहे. जगातील वास्तव सत्य दिसते तसे नसते हे उपरोधिक पद्धतीने त्यांनी या लावणीमध्ये मांडले आहे. बाहेरून चांगले वाटणारे आतून चांगले असेलच असे नाही याची असंख्य उदाहरणे सांगत जगाकडे सावधपणे बघण्याचा सल्ला कवीने दिला आहे. बाहेरून चांगला रुपाया वाटणारा आतून मात्र केवळ तांब्याचा भुरभुराच दिसतो, तर रुबाबदार आणि बलशाही देहयष्टीचा शिपाई लढाईच्या क्षणी मात्र माघारी पळून जात असेल तर त्याची मर्दुमकी काय कामाची. अंगठीवर विसावणारा हिरा मस्तकावर घन बसताच चुराव होऊन निरुपयोगी ठरतो. मग अस्सलपणा कशात आहे. मोती म्हणून हळुवारपणे जपताना फुग्यासारखा भुगा होणारी त्याची अवस्था होते. ज्याच्या अंगी दोष नाही असा साधू म्हणून संबोधावे तर साधूही अत्यंत विचित्रपणे जगणाराच भेटतो. एखादा मार्ग चांगला समजून चालत राहावे तर वाट्याला उकिरडाच येतो आहे. या सर्व घटना म्हणजे चांगल्या प्रापंचिकतेत परक्या पुरुषाने प्रपंचाला नासवल्यासारखे आहे. शहराची सौंदर्यपूर्ण मिजाज आणि चांगले माणसे भेटतील असे वाटते, मात्र प्रत्यक्ष रस्त्यातून वाहणारे कळकट मळकट पाणी पाहून शहराबद्दलची खरी ओळख पडते. घोडा प्रचंड मोठ्या किमतीचा असावा असे वाटते, मात्र प्रत्यक्षात न्याहाळून पाहिले तर तो काहीच उपयोगाचा नसतो. पिंजऱ्यात डोकावणारा राघू गोड भासू लागतो, मात्र प्रत्यक्षात त्यात कावळा आपली आदा दाखवत असतो. एखाद्या चतुर शहाण्या योगी पुरुषाला बोलावं तर त्याच्याशी संपर्कानंतर कळतं की तो एखाद्या मूर्खासारखाच आहे. एखाद्या गायकाच्या गळ्यातून बाहेर पडणारी गाण्याची लकेर आनंददायी असावी असे वाटते, तर गायकाच्या गळ्यातून बाहेर पडणारे अनंत फंदीचे शब्द एखाद्या शस्त्रासारखे हृदयाला टोचत राहतात. अनंत फंदीचे शब्द हे शस्त्रच आहेत. अशा दीर्घ काव्यरचनेतून अनंत फंदींचा उपदेश, सल्ला, मौलिक व्यवहारिक संदेश, रांगडी भाषा, व्यवहारिक ज्ञान आणि आपल्या काव्यातून स्पष्ट आणि सडेतोडपणे व्यक्त होणारी अनंत फंदींची काव्यरचना महत्त्वाची आहे. साधे शब्द, रांगडेपणा, व्यवहाराचा जीवनामध्ये होणारा उपयोग अशा अनेक गोष्टी वैशिष्ट्यपूर्णतेने त्यांच्या काव्यातून व्यक्त होताना दिसतात. एकूणच काय, वरवर जे चांगले वाटते ते प्रत्यक्षात तसे असतेच असे नाही. म्हणून जीवन जगताना अतिशय सावधपणे जगाकडे बघा असा सल्ला द्यायलाही अनंत फंदी विसरत नाहीत.